तर धुळ्यामध्ये कृषी विभागाच्या भरारी पथकानं कारवाई करत लाखो रुपयांचे बोगस बियाणं जप्त केलं। धुळे जिल्हा कृषी विभागाच्या विशेष भरारी पथकानं कारवाई करत खासगी ट्रॅव्हल्समधनं तब्बल 20 लाख रुपयांच्या बोगस बियाणांची 1200 पाकिटं जप्त केली आहेत। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील बोगस बियाणांची ही सर्वात मोठी कारवाई आहे। गुजरात राज्यातनं महाराष्ट्रात खासगी वाहनांच्या माध्यमातून बोगस बियाणं आणली जात असल्याची माहिती कृषी विभागाच्या पथकाला मिळाली होती। दरम्यान मध्यरात्रीपासूनच बाहेरून राज्यात येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सची कृषी विभागाच्या पथकामार्फत तपासणी करण्यात येत होती आणि या 3 वेगवेगळ्या कारवाईतनं कृषी विभागानं बोगस बियाणांची 1200 पाकिटं जप्त केली आहेत। या प्रकरणी कृषी विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय। अंकुर कंपनीने कृषी विभागाला लेखी स्वरूपात कळवलं आहे की या वर्षी आमच्यातर्फे कुठलाही एका पाकिटाचाही पुरवठा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार नसून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होणार नसून जे काही पाकिट आहेत ते बोगस असतील असा याचा अर्थ निघतो। त्याप्रमाणे आम्ही अंकुर कंपनीशी संपर्क साधला असता ही पाकिटे आमची नसून ही पूर्णतः बनावट पाकिटं आहेत। त्यामुळे नांदुऱ्याला जाणाऱ्या एका व्यक्तीने हे बियाणं बोलवलेलं होतं। त्या व्यक्तीवर FIR नोंदवण्याचं काम सिटी पोलीस स्टेशनमध्ये आता थोड्या वेळात आम्ही चालू करूया। पुढची बातमी बघूयात। अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या डागडुजीसाठी केलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात गेलाय। गेल्या अनेक वर्षांपासून महामार्गाच्या कामाचं शुल्ककाष्ठ संपताना दिसत नाहीये। ठेकेदारांना केलेली तात्पुरती मलमपट्टी थोड्याशा पावसात वाहून गेली आहे। वाहन चालकांना महामार्गावरनं प्रवास करताना मोठी कसरत करावी लागते। अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर मनमाड महामार्गाची दैना काही केल्या मिटताना दिसत नाहीये। काही दिवसापूर्वीच कोट्यवधी रुपये खर्च करून महामार्गाची दुरुस्ती करण्यात आली, मात्र पहिल्याच पावसानं त्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे। आपण आता बघू शकतो रस्त्याची जी अवस्था आहे तिथून वाहन चालकांना आपलं वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते आणि नगर ते मनमाड जवळपास 100 किलोमीटरचं जे अंतर आहे या अंतरावरती सगळी डागडुजी केली गेलेली होती। खरं तर गेल्या 20 वर्षांपासून या रस्त्याची जी साडेसाती आहे ती संपताना दिसत नाहीये। अनेक ठेकेदारांनी आतापर्यंत काम घेतलं, मात्र कोणीही ते पूर्ण केलं नाही। आता ही जे नवीन टेंडर आहे ते काढण्यात आलेलं आहे, मात्र अजूनही टेंडर दिले गेलेलं नाहीये। मात्र त्यापूर्वी रस्त्याची जी डागडुजी आहे ती करण्यात आलेली होती, मात्र मान्सून पूर्व झालेल्या थोड्याशा पावसानंच या रस्त्याचं पितळ उघडं पडलेलं दिसतंय आणि रस्त्यावरती भले मोठाले खड्डे आता पडताना दिसत आहेत आणि वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते आहे। नगर ते जवळपास शिर्डी हा जो अंतर आहे हे अंतर पार करण्यासाठी आता तासनतास लोकांना लागत आहेत। त्यामुळं अखेर या रस्त्याचं नवीन टेंडर निघणार कधी आणि या रस्त्याचं शुल्ककाष्ठ अखेर संपणार कधी असाच प्रश्न निर्माण झालाय। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहिल्यानगर।